रामकृष्ण नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्र जननी देवाची। माऊली ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं चालू असलेली आपली ही चिंतन मालिका, प्रवचन मालिका, त्या निमित्ताने आज आमुची ज्ञानराज माऊली भाग 4 3 भागामध्ये चिंतन करत असताना आपल्याला माहिती आहे, पहिल्या भागामध्ये आपण माऊली ज्ञानोबरायांचं आदी प्रकरण बघितलं। आदी प्रकरण म्हणजे माऊली ज्ञानोबरायांचा पूर्वजांचा थोडा इतिहास बघितला। दुसऱ्या भागामध्ये आपण विठ्ठलपंताचं रुक्मिणी मातेचं लग्न बघितलं, त्यांची तीर्थयात्रा बघितली, गृहस्थाश्रम सोडून संन्यासाश्रमामध्ये विठ्ठलपंत गेले तेही बघितलं, नंतर पुन्हा गृहस्थाश्रम गुरूंच्या आज्ञेवरून स्वीकारला, त्यानंतर माऊली ज्ञानोबराय आदी सर्व भावंडाचा जन्म ते आपण दुसऱ्या भागामध्ये बघितलं। त्यानंतर त्या तिसऱ्या भागामध्ये विठ्ठलपंताने रुक्मिणी मातेचं देहांत प्रायचित्त, पैठणला शुद्धीपत्रासाठी गेलेले भावंड, वापस येताना नेवाशाला लिहिलेली ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि आळेपाट्याला रेड्याची समाधी इथपर्यंतचा भाग करून माऊली ज्ञानोबराय आणि सर्व निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 4ही भावंड आपल्या आळंदी नगरीमध्ये आले। इथपर्यंतची कथा आपण बघितली। 2 दिवस आपलं चिंतन आपल्याला प्रसारित करता आलं नाही, माऊलींच्या समाधी सोहळ्यानिमित्त 2 दिवस आपण व्यस्त होतो। आता समाधी सोहळ्याचं हे चिंतन पुढे नेत असताना आपला कथा भाग इथपर्यंत आला की माऊली ज्ञानोबराय आळंदीमध्ये आले। 4ही भावंड पैठणवरून शुद्धी पत्र घेऊन ज्या वेळेला आळंदीला आले, आळंदीपर्यंत अगोदरच कीर्ती पोचली होती की पैठणला काय घडलं। माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, नेवाशाला ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव लिहिला। ही नुसते एवढेच 2च चमत्कार नव्हते, आणखी चमत्कार भरपूर आहेत, आणखी बरीच कथा आहे। ह्या सर्व गोष्टीचा मागोवा, या सर्व गोष्टीची कीर्ती आळंदीपर्यंत पोहोचली आणि माऊली ज्ञानोबराय दिग्विजय ज्ञानराज माऊली ज्यावेळेला आळंदीमध्ये प्रवेश करतात त्यावेळेला ह्या 4ही भावंडांच्या स्वागतासाठी महाराज आळंदीतून जनसमुदाय लुटला। ज्या ब्राह्मणांनी टीका केली होती ते सर्व ब्रह्मवृंद सुद्धा त्या ठिकाणी माऊलींच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावरती आले। माऊलींचं स्वागत झालं, निवृत्तीनाथांचं स्वागत झालं, सोपान काकांचं स्वागत झालं, मुक्ताबाईंचं स्वागत झालं। आणि मग या 4ही भावंडाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बघितला। सर्वजण आळंदीमध्ये राहायला लागली, 4ही भावंड राहायला लागली, आपली माधुकरी मागायची, भिक्षा मागायची आणि आपला उदरनिर्वाह करायचा। आणि हे करत असताना, आपलं आध्यात्मिक जीवन जगत असताना माऊलींचं हरिकीर्तन सुरू झालं, माऊलींचं ज्ञानेश्वरीवरची प्रवचन सुरू झाली, अमृतानुभव सुरू झाला आणि आळंदीमध्ये महाराज सर्वत्र नामचिंतनाचा गजर सुरू झाला। अशा ती बघा, सर्वच लोकांना महिमा पटला तरी काही कुच्चर असतातच, 2-4% लोक असतातच ना। सर्व ब्राह्मणांनी माऊलींना मानलं, शुद्धीपत्रक ब्राह्मणांनी लिहून दिलं होतं पैठणच्या की हे मुलं साधारण नव्हेत। तेव्हा आळंदीच्या सर्व ब्राह्मणांनी हा महिमा मान्य केला आणि यांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सामावून घेतलं। पण 1-2 लोक असे होते, 1-2% असे होते ते अजूनही संन्यासाची पोरं म्हणून यांचा तिरस्कार करायचे। त्यातच एक विसोबा नावाचे गृहस्थ होते, विसोबा चाटी ब्राह्मण होते। त्यांना मात्र हे पटायचं नाही की ही मुलं मोठी आहेत, संन्यासाची मुलं आहे, शेवटपर्यंत संन्यासाची मुलं हा एक कलंक आहे असं त्यांना वाटायचं। एकदाचा प्रसंग असा आहे महाराज, श्री गुरु निवृत्तीरायांनी मुक्ताबाईला म्हटलं, मुक्ते आज मला मांडे खावं वाटतात। मुक्ताबाई बोलले, कधी तर दादा म्हणत नाही आणि आज म्हणतो की मला खावं वाटतं। निवृत्तीनाथ म्हणतात मला आज मांडे खायचे आहे। मुक्ताबाई तुम्ही काहीतरी तयारी करा। मुक्ताबाईने तयारी केली, शिदा आणला। आता मांडे करायचं म्हटलं म्हणजे त्याला खापर पाहिजे आणि मग खापर आणायचं कुठून, तर आळंदीमध्ये कुंभाराकडे त्या ठिकाणी मुक्ताबाई निघाल्या। विसोबाने बघितलं ही मुक्ती जाते कुठे, हे संन्यासाची मुलं फिरतात कुठे, हे एवढे आनंदी आहेत कसे।
एवढ्या दुःखाचा प्रसंग, यांचे आई वडील वारले, यांना कोणी अजूनही काही जेवढं पाहिजे तेवढं अनुकूल काही नाही, तर हे आनंदी कसे? नेहमी छळ करण्याचं या विसोबाच्या मनामध्ये. मुक्ताबाई बाहेर गेल्यात. मुक्ताबाईच्या मागे मागे हा विसोबा गेला आणि विचारतो, मुक्ते कुठे? तर मुक्ताबाई पोचली होती विसोबाच्या अगोदरच मुक्ताबाई पोचल्या कुंभारवाड्यामध्ये आणि त्या कुंभाराला विनवणी करतात की आम्हाला खापर दे. मुक्ताबाईला कुंभाराने खापर दिलं, पण ते खापर बघितलं, विसोबाने खापर मुक्ताईच्या हातातून ओढून घेतलं आणि खाली फेकलं. ते खापर फोडलं. मुक्ताबाईच्या सुद्धा एक रागावले, मुक्ताबाईला त्या ठिकाणी ताडण केलं. मुक्ताबाई तशीच हिरमुसल्या तोंडाने आपल्या घरी आल्या आणि पुन्हा आणखी झालेला प्रकार त्या ठिकाणी ज्ञानदेव महाराजांच्या लक्षात आला की काय झालं मुक्ते, काय झालं, खापर मिळाला नाही का? आणि तिकडे विसोबांकडे पुन्हा मुक्ताई गेल्या खापर आणण्यासाठी. विसोबाकडे नाही, कुंभाराकडे गेल्या. पण विसोबानी कुंभाराला दम दिला होता की जर आता तू खापर दिलं तर तुला या आळंदीत राहता येणार नाही, कारण माझं तुझ्यावर भरपूर कर्ज आहे. आता माझा कर्जाचा पैसा वापस कर, आणि नाहीतर त्या मुक्ताईला, त्या भावंडाला खापर द्यायचं नाही. कुंभारांनी मान्य केलं. महाराज मुक्ताई गेल्या, खापर मागतात. कुंभार म्हणतात खापर नाही. पुढचा आवा लावला म्हणजे खापर देईल. आवा लावलेला होता, खापर होतं पण दिलं नाही असं म्हणतात. अशी वदंती आहे की आळंदीमध्ये अजूनही कुंभाराचा आवा चालत नाही. आता वदंती आहे. तेव्हापासून मुक्ताबाईला खापर मिळाला नाही. मुक्ताबाई पुन्हा घरी आल्या. सांगितलं म्हटल्यापेक्षा चेहऱ्यावरून लक्षात आलं. ज्ञानदेव म्हणतात काय झालं मुक्ते? म्हणे माऊली काय सांगायचं, दादानी आज मांडे सांगितले, मी सर्व तयारी केली पण खापरच मिळालं नाही. माऊली ज्ञानोबा म्हणतात एवढंच, तू तयारी कर, मांड्याची तयारी कर, खापरचं मी बघतो. मुक्ताई म्हणतात ज्ञानोबा अहो तू कुंभार द्यायलाच तयार नाही, कारण त्याला विसोबाने दम दिलाय. सांगितलं खापर द्यायचं नाही. ठीक आहे, तू काळजी करू नको, तू तयारी कर. मुक्ताईची तयारी झाली. माऊली ज्ञानोबारायांनी आपली योग सामर्थ्यानं पाठ त्या ठिकाणी तप्त लोखंडासारखी गरम केली महाराज. आणि माऊलींनी सांगितलं मुक्ते माझ्या पाठीवरती मांडे टाक. मुक्ताई म्हणतात माऊली असं कसं होईल, तू काळजी करू नको, मी माझा पोटातून ज्वालाग्नी योग सामर्थ्यानं पेटवलाय, तुला वाटेल तेवढे मांडे करून दे. विसोबा बाहेरून बघतात की काय चाललंय काय. विसोबाच्या हे लक्षात आलं की ही मुलं सामान्य नाहीत. मुक्ताईने सर्व मांडे केले, जेवायला बसले. निवृत्तीनाथ, सोपान काका, त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबाराय आणि विसोबा बाहेरून ताटी ओलांडून ताटी अशी उघडून पाहतात की आतमध्ये काय चाललंय. तर आतमध्ये स्वयंपाक बनलाय. विसोबाला कळलं की मुलं सामान्य नाही. विसोबाचा गर्वहरण झाला. विसोबा आतमध्ये गेला आणि काहीतरी उष्ट यांचं मिळालं तर आपण खाऊ आणि धन्य होऊ असा विचार केला महाराज. अहो हे काय साधारण जेवण आहे का? मांड्याचं म्हणजे आपल्या घरचं जेवण आहे काय? हे जेवण ब्रह्मरसाचं जेवण आहे. आणि हे ब्रह्मरसाचं जेवण आपल्याला उष्ट मिळावं असं या विसोबाला वाटलं. अधिकारी आहे का विसोबा? विद्वान असेल, ब्राह्मण असेल, पंडित असेल, पण अधिकारी नाही. ब्रह्मरसाचा अधिकारी नाही. अधिकारी कोण होतो? सद्गुरु कृपेने तो अधिकार प्राप्त होत असतो. आणि म्हणून विसोबाला अधिकार नसल्यामुळे माऊलीने म्हटलं कोण आहे? सर परता सर असं म्हटलं आणि खेचर नाव झालं महाराज. परता सर म्हटल्या सर्व प्रकारच्या परापच्यंती मध्यमा वैखरी याही पुढचा बोध त्या विसोबाला झाला. विसोबाचं जीवन पालटलं. विसोबाला माऊली ज्ञानोबारांचे शब्द, एका शब्दाने त्याला बोध झाला आणि खऱ्या अर्थानं त्याच्या जीवनाचं कल्याण झालं. विसोबा निघून गेले. विसोबा चाटीचं नाव विसोबा खेचर झालं. विसोबावरती कृपा झाली. माऊली ज्ञानोबारायांनी त्यांचा उद्धार केला. हेच विसोबा खेचर पुढे जाऊन नामदेवरायांचे गुरु बनले. तो वेगळा प्रसंग आहे, तो आता इथे सांगणार नाही. मी का सांगतोय? अशा प्रकारच्या माऊली ज्ञानोबारायांच्या अनेक कथा आपल्याला मिळतात, पाहायला मिळतात. ज्यावेळेला पैठणहून माऊली ज्ञानोबाराय आपल्या सर्व भाऊ निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई सोबत आळंदीला आले. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. तिकडे पैठणहून काही लोक तीर्थयात्रेला निघाले आणि जाता जाता आपले चांगदेव महाराज म्हणून एक मोठे योगी होते, 1400 वर्ष आयुष्य, त्यांच्याकडे तो केला.
चांगदेव महाराजांनी विचारलं, कुठून आलात? म्हणे प्रतिष्ठान नगरी पैठणवरून आलो. म्हणे काही अपूर्व आहे का? अपूर्व म्हणजे विशेष असं काय आहे? तेव्हा त्या ब्राह्मणांनी सांगितलं, विशेष आहे हो महाराज, पण सांगू का? चांगदेव महाराज म्हणले, सांगा सांगा, काय विशेष आहे? म्हणे अशी 4 मुलं आमच्या इथं पैठणला आली होती. त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, त्यांनी मृत व्यक्तीला उठवलं, त्यांनी स्वर्गातून त्याचे पितर सुद्धा आणले, अनेक कथा केल्या, पण रेड्याच्या मुखातून त्यांनी वेद बोलविला. असे 4 भावंड आहेत. असं खरंच आहे. आता या चांगदेवाचे शिष्य होते ना, बाकी हे शिष्य मंडळी काय गुरुला काय चूप बसू देतात का? गुरुचं अधःपतन करण्याला जास्त कारणीभूत शिष्यच असतात. तुम्हाला सांगतो, गुरुच्या मनात काही नसते. म्हणे शिष्य एवढं भरवतात. म्हणे तुमच्यापेक्षा कोणी असते का? तुम्ही 1400 वर्षाचे एवढे योगी, आणि असं कोणी असते का? काही नाही, हा काहीतरी सांगतो ब्राह्मण, याला द्या उठून इथून, खोटा सांगतो. चांगदेव महाराज म्हणतात, नाही नाही नाही, त्याला उठू नका, तो सांगतो, पुन्हा विचारा त्याला. पुन्हा विचारलं, तो म्हणतो नाही नाही असंच आहे. तरी आपले शिष्य ऐकायला तयार नाही. महाराज तुमच्या एवढं कोणी मोठंच नाही, तुम्ही दिलं महाराजला चढून. चांगदेव महाराज म्हणतात, नाही नाही, तो ब्राह्मण खोटा बोलणार नाही. तरी असं ठरलं, 2 ब्राह्मण पुन्हा पैठणला पाठवले. चांगदेव महाराजांनी चिठ्ठी लिहिली त्या ब्राह्मणांच्या नावाने की घडलेला प्रकार हा खरा आहे का? उलट तपाली याच ब्राह्मणांच्या हाती उत्तर आलं, सर्व प्रकार आम्ही स्वतः अनुभवला, स्वतः बघितला. ही 4ही मुलं साधारण नाहीत. यांनी खरोखर रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. अशी चिठ्ठी बघितली महाराज, आणि चांगदेव महाराजांनी सांगितलं, उद्यापासून या चांगदेवाची पूजा बंद, चांगदेव अधिकारी नाही. हे चांगदेव महाराजांचे शब्द आहेत. पण पुन्हा शिष्य म्हणतात, नाही नाही नाही, असं होणार नाही. जोपर्यंत हे सिद्ध होणार नाही की ते मुलं मोठे आहेत, तोपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही. मग असं ठरलं का त्या ज्ञानेश्वराला जिथे बोलवून घ्या ना, कोण तो आहे तो, त्याला इथे बोलवा. चांगदेव महाराज म्हणतात, नाही नाही, त्यांना नाही बोलवायचं, आपण तिथे जायचं. मग आपण तिथे जायचं तर आणखी शिष्य, आपण एवढं मोठे आपण जायचं का त्यांच्याजवळ? त्यांनी आपल्याजवळ यायला पाहिजे. चांगदेव महाराज म्हणतात, नाही असं नाही, आपण जाऊ. शेवटी मधला मार्ग निघाला. पहिले आपण चिठ्ठी पाठवू, पत्र लिहू. मग चांगदेव महाराजांनी आपल्या शिष्याला सांगितलं, लिही पत्र. मग काय लिहायचं? लिहा, चिरंजीव ज्ञानदेव यास चांगदेवांचा शुभ आशीर्वाद. लिहिलं त्यांनी. मग चांगदेव महाराज, अरे असं कसं चाललं? चिरंजीव कसं आणि आशीर्वाद कसं? त्याचा मोठा अधिकारी आहे. फाडून टाक. बरं, दुसरं घेतलं आणि मग लिहिलं, वंदनीय तीर्थरूप ज्ञानदेव महाराजांना बाळ चांगदेवाचा साष्टांग नमस्कार. शिष्य म्हणतात, महाराज काय झालं तुम्हाला? हो, तुम्ही बाळ आहे का? तुम्ही 1400 वर्षाचे आहे, आणि तो 15-20 वर्षाचा असेल ज्ञानेश्वर, त्याला तुम्ही नमस्कार लिहिता. मग लिहायचं काय? या विवंचनेत चांगदेव महाराजांनी कोरच पत्र दिलं, आणि कोर पत्र घेऊन 2 आपले शिष्य आळंदीला गेले. महाराज आळंदीला पोचल्यानंतर विचारतात, अहो ते 4 भावंड आहेत म्हणतात, कुठे राहतात ती? निवृत्ती, नांदेव, सोपान, मुक्ता असे 4 भावंड म्हणे आळंदीत कोणी आहेत, कुठे राहतात ते? असं बाजू खेळणाऱ्या मुलांना विचारलं. मुलांनी सांगितलं, असं त्यांच्याकडे तुम्ही आले? अहो ते मोठे अधिकारी आहेत. एकेरी काय बोलताय? त्यांनी म्हटलं, असं या गावातले मुलं असं म्हणतात, म्हणजे हे मोठे अधिकारी असतील. बरं ठीक आहे, कुठे राहतात ते? तर निर्देश केला की तिथे बघा, तिथे ते दिसतात ना 4 मुलं खेळतात, ते आहेत ते 4 मुलं. असं मग त्या 4 मुलांकडे ते पत्र गेलं. ते पत्र बघितलं. निवृत्तीनाथांच्या हाती त्या ब्राह्मणांनी ते पत्र दिलं. त्या शिष्यांनी पत्र दिलं. निवृत्तीनाथांनी पत्र बघितलं, कोरं. निवृत्तीनाथांनी ते ज्ञानदेवांच्या हाती दिलं. ज्ञानदेवांनी पत्र बघितलं, कोरं. ज्ञानदेवांनी ते सोपान काकांच्या हाती दिलं. सोपान काकांनी पत्र बघितलं, ते कोरं. ते पत्र मुक्ताबाईच्या हातात गेलं, आणि मुक्ताबाई बोलल्यात, ज्ञानदेवा, निवृत्तीनाथा, अहो हा योगी म्हणे 1400 वर्षाचा आहे, पण हा तर कोराच राहिला. 1400 वर्षाचा योगी कोरा राहिला. याला ना ब्रह्मज्ञान, ना आत्मज्ञान, ना गुरुज्ञान, ना आत्मभूत काहीच नाही. कोरं पत्र पाठवलं. माऊली ज्ञानोबा म्हणतात, मुक्ते असं म्हणू नये बरं, ही लोक मोठी असतात, आपल्यापेक्षा मोठी आहे. मुक्ताबाई म्हणतात, हो मोठी आहे तर कोरा आहे ना.
तेव्हा माऊली ज्ञानोबारायांनी सुंदर उत्तर दिलं. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, मुक्ता जे कोरे असतात ना त्यांनाच घडवता येते ग. जे कोरे आहेत त्या कोऱ्या कागदावरच छान लिहिता येते. तेव्हा निवृत्तीनाथांनी सांगितलं, ज्ञानदेवा हा जो योगी आहे ना चांगदेव, हा 64 कलांनी युक्त 14 विद्या आणि 64 कलाच्या अंगी आहे. माझं असं तुम्हाला सांगणं आहे, या कोऱ्या कागदावरती चांगदेवाला 64 कला येतात ना, तुम्ही 65 ओव्या लिहून पाठवा, तिथे चांगदेव 65चा जन्म झाला. अशा प्रकारे त्या 65 ओव्या माऊली ज्ञानोबारायांनी लिहिल्यात. आणि चांगदेव महाराजांनी जे 2 सेवक पाठवले होते त्यांच्याजवळ त्या तो कागद, ते पत्र चांगदेव 65 म्हणून प्रसिद्ध झालं. जे चांगदेवापर्यंत पोहोचताना चांगदेवाला ते कितपत समजलं हा संशोधनाचा विषय असेल. चांगदेव महाराजांनी ते पत्र वाचलं. एक आत्मबोध, आत्मचिंतन, आत्मानुभूतीसाठी काय करावं, एक वेगळे तत्वज्ञान माऊली ज्ञानोबारायांनी चांगदेव 65 मध्ये सांगितलं. हे बघा, अधिकार तैसा करू उपदेश या न्यायाने माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी कोणासाठी लिहिली, तो वर्ग वेगळा आहे. माऊली ज्ञानोबारायांनी अमृतानुभव कोणासाठी दिला, तो वर्ग वेगळा. अमृतानुभव तुम्हाला समजणार नाही महाराज. चांगदेव 65 चांगदेवासारख्या सिद्ध पुरुषांसाठी लिहिलेलं वाङ्मय आहे. आणि हरिपाठ तुमच्या आमच्यासाठी. सांगण्याचं तात्पर्य जसा अधिकार तसा उपदेश. चांगदेव 65 हा ग्रंथ निर्माण झाला. माऊली ज्ञानोबारायांनी चांगदेवाला लिहिलेलं पत्र म्हणजे चांगदेव 65. ते चांगदेव 65 चांगदेवापर्यंत पोहोचली. चांगदेव महाराजांनी ते पत्र वाचलं महाराज, आणि चांगदेव महाराज अस्वस्थ झाले. एवढे मोठे महात्मे, हे मुलं एवढे विद्वान, नुसतं विद्वान असून चालते का? एवढे अधिकारी, ब्रह्माचे अधिकारी, ब्रह्मज्ञानाचा उपदेश, आत्मबोध सांगणारा सर्वात मोठा ब्रह्मज्ञानाचा उपदेश. आणि ही एवढी लहान मुलं, माझ्यासारख्या 1400 वर्षाच्या माणसाला सुद्धा समजत नाही असा उपदेश. बापरे, चांगदेव बिघड. एव्हा चांगदेवाचा जर विचार जर सांगायचा झाला ना, चांगदेव महाराज हे 1400 वर्ष, चांगदेव महाराज काय, अधिकार काय, कुठे शिकले, त्याचा स्वतंत्र विचार होईल. त्याला 2 प्रवचन जातील वेगळे. आपल्याला आज जो विचार करायचा आहे, चांगदेव महाराज आणि माऊलींची भेट, एवढ्या पुरता मर्यादित ठेवून मी त्यावर बोलणार आहे. चांगदेव महाराजांनी म्हटलं आता थांबायचं नाही, आता आपल्याला त्या बालकांच्या भेटीसाठीच जायचं, ज्ञानदेवांच्या भेटीसाठी आपल्याला जायचं. मग ठरलं महाराज सर्व जायला. चांगदेव महाराज निघाले की जाऊ आपण पायी दिंडी करत. पण मी जसं सांगितलं ना, शिष्य असतात. आपण एवढे मोठे काय पायी जायचं का? आपल्याजवळ मर्सिडीज आहे ना, आपल्याजवळ इनोवा आहे, मर्सिडीज आहे, विमानाने जाऊ. शिष्य सांगायला लागले, आपल्याजवळ काय कमी आहे का महाराज? तुम्ही योगाचे राजे आहे ना, तुम्ही काय छोटे आहेत का? मग ठरलं महाराज. वाघावर बसले चांगदेव महाराज. चाबूक घेतला हातामध्ये नागाचा, आणि वाघावर बसून चांगदेवाची स्वारी आळंदीच्या दिशेने निघाली. आणि आळंदीच्या दिशेने चांगदेव महाराज आणि हजारो शिष्य समुदाय आळंदीला निघाला. इकडे आळंदीला बातमी पोचली, दुरून कोणीतरी येते. निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञानदेवा कोण येते रे? धूळ दिसते. घोडे आहेत, पायी चालणारे आहेत, उंट आहेत, हत्ती आहेत, आणि वाघावर कोणीतरी येतो असं कोणतरी येऊन सांगितलं. अरे बापरे, कोण आहेत म्हणे? मग कळलं की चांगदेव आहेत. मुक्ताबाई असल्या, तेच का कोरे? हा, मग दादा आता तुम्ही जे चांगदेव 65 लिहून पाठवली ना, त्यामुळे कदाचित जागेवर आले असतील. मुक्ताबाई म्हणतात, तरी पण नाही, जागेवर आले असते तर वाघावर बसून कसे आले असते? माऊली म्हणतात, निवृत्तीनाथ म्हणतात, मुक्ते अगं येऊ दे, येत आहेत ना, बरं मग येऊ दे आपल्याशी भेटा, आपलं त्यांचं दर्शन होईल. निवृत्तीनाथ म्हणतात, अरे पण एवढे मोठे योगी जर येत आहेत तर त्यांच्या स्वागतासाठी आपण जायला नको? मग ज्ञानदेव महाराज म्हणतात, चला जाऊया की. काय मग गाडी आपली, गाडीत बसून जाऊ ना आपल्या. का 2 व्हीलरवर जायचं की 4 व्हीलर मध्ये जायचं? जायचं कसं? मुक्ताई म्हणतात, जायचं कसं? माऊली ज्ञानोबा म्हणतात, जायचं कसं? जसं आहे तसं जायचं. भिंतीवर बसलेले होते 4 भावंड.
आणि भिंतीला आज्ञा केली महाराज. निर्जीव भिंत चालायला लागली. चांगदेव महाराज वाघावर बसून येत आहेत आणि हे चारी भावंड त्या भिंतीवर बसले. ते निर्जीव भिंत चांगदेव महाराजांच्या दिशेने निघाली. या कथेचं वर्णन करताना अनेक संतांनी मोठं खूप सुंदर वर्णन केलं महाराज. अनेकांचं साहित्य, अनेक साहित्यामध्ये, संत चरित्रामध्ये, संतांच्या वाङ्मयामध्ये, संतांच्या अभंगामध्ये याचं वर्णन आलं की माऊली ज्ञानोबारायांनी निर्जीव भिंत चालवली. चांगदेवरायाच्या स्वागतासाठी वाघावर बसलेले चांगदेव येतात, हजारो लोक येतात आणि हे चार भावंड मात्र भिंतीवर बसले आहेत. आता वाघावर येणं मोठं की भिंत चालणं मोठं, याचा विचार आपण केला पाहिजे. निर्जीव भिंत, अचेतन भिंत. नाथराज सुंदर वर्णन करतात. चालविली जड भिंती, चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप. चालविली जड भिंत, जड भिंती, भिंत चालवली महाराज. भिंत, निर्जीव भिंत, हो निर्जीव भिंत चालवली. आणि चांगदेवाची भ्रांती म्हणजे अभिमानच कळला. हो निर्जीव भिंत. अहो वाघ सजीव आहे महाराज. योगाने, स्तंभन विद्येने, अनेक विद्येने, योग विद्येने असे हिंस्र श्वापद सुद्धा उभे राहू शकतात. त्यांच्यावर आपण बसू शकतो. पण निर्जीव भिंत चालते. काय सामान्य महिमा आहे का? नव्हे, हा सामान्य महिमा संतांचा नाही का. चालवणे भिंती बैसोनिया, चालवणे भिंती बैसोनिया, महिषपुत्रा मुखे बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया. भिंत चालवली, बसून भिंत चालवली महाराज. हा सामान्य महिमा नाही. अनेक संतांनी वर्णन केलं. किती उदाहरण तुम्हाला सांगायचे. मी सांगितलं चालवली जड भिंत. त्यानंतर सांगा देव कान होती, निर्जीव चालविली भिंती, सांगा देव कान होती, सांगा देव कान होती, सांगा देव कान होती, निर्जीव चालविली भिंती. सजीव चालवणं वेगळं हो. मेकॅनिझमने एखादी मशिनरी, एखादी गाडी चालवणं वेगळं. पण निर्जीव ज्या वेळेला नुसतं आज्ञा दिली ना भिंतीनं चालावं, एवढा अधिकार माझ्या ज्ञानोबा माऊलींचा आहे. मी कशा करता सांगतो आहे. माऊलींनी निर्जीव भिंत चालवली. मी मागच्या भागामध्ये उदाहरण देताना सांगितलं होतं, जड जीव आणि जडाचा उद्धार, जीवाचा उद्धार, जनाचा उद्धार. उद्धार आहे जन, जड जीव मी बोललो होतो ना. हा जड आहे महाराज. भिंत जड आहे. चालविली जड भिंत, हा जडाचा उद्धार आहे. असा चमत्कार माऊलींनी केला. अनेक चमत्कार आहे, अनेक चमत्कार आहेत. मी मागे पण सांगितलं आणि मी नेहमी सांगत असतो की संत महात्मे चमत्काराच्या जास्त आहारी जात नाहीत आणि आपल्यालाही त्या चमत्काराचं आकर्षण असू नये असं सांगतात. कारण त्यांना हे चमत्कार वगैरे आवडत नाही. माऊली ज्ञानोबारायांनी आपल्या जीवनामध्ये एकदाच भिंत चालवली, पुन्हा पुन्हा नाही. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, तो एकदाच बोलवला. का ज्ञानेश्वर माऊली पंढरपूरला माझे मनीची आवडी, माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी म्हटलं तर मग भिंत घेऊन गेले का पंढरपूरला? नाही नाही नाही. का नाही? कारण चमत्कार संतांना आवडत नाही. पण करतात का? त्या पैठणला चमत्कार केला, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. कशासाठी? गर्भद्विजांचा हरविला. त्या द्विजांचा गर्व हरण्यासाठी. आणि इथे निर्जीव भिंत चालवली. कशासाठी? हरली चांगयाची भ्रांती. आपण यातलं गुह्य जर बघितलं, यातलं थोडं सूक्ष्म चिंतन केलं तर फक्त तात्कालिक चमत्कार आहे. तेवढ्यापुरता चमत्कार केलाय. कशासाठी? चांगयाची भ्रांती घालवण्यासाठी, द्विजांचा त्या ठिकाणी गर्वहरण करण्यासाठी माऊलींनी चमत्कार केला. पण सर्वात मोठा चमत्कार माऊलींची ज्ञानेश्वरी नाही का? 14व्या वर्षी, 14-15व्या वर्षी, ज्या वेळेला 16व्या वर्षी
अहो आपण 61 वर्षाचे झालो, आपल्याला वाचता येत नाही, आणि 16व्या वर्षी तर एखादं एवढं मोठं गीतेचं तत्वज्ञान, का ज्या तत्वज्ञानामध्ये संस्कृताचे गाठे कलोनी नाना जेठी केलीशी मराठी गीता देवी, हा सर्वात मोठा चमत्कार आहे. माऊली ज्ञानोबारायांनी हरिपाठ दिला, हा मोठा चमत्कार आहे. माऊली ज्ञानोबारायांनी चांगदेवासाठी चांगदेव 65 दिली, हा मोठा चमत्कार आहे. माऊली ज्ञानोबारायांनी अधिकारी वर्गासाठी अमृतानुभव लिहिला, हा मोठा चमत्कार आहे. मग भिंत चालवली हा चमत्कार मानायचा की मानायचा नाही? रेडा बोलवला हा चमत्कार मानायचा की मानायचा नाही? या चमत्कारामुळे जर ज्ञानोबा माऊलींना मानत असाल तर ते चुकीचं आहे. चमत्कार जरूर आहे, संतांनी सांगितलं हा चमत्कार आहे, पण माऊली ज्ञानोबांनी रेडा बोलवला म्हणून ज्ञानोबा माऊली मोठे का? निश्चितच नाही. ज्ञानोबा माऊलींनी निर्जीव भिंत चालवली म्हणून ज्ञानोबा माऊली मोठे आहेत का? नाही नाही. ज्ञानोबा माऊलींनी तुम्हा मला सर्वांना या ठिकाणी ज्ञानेश्वरी दिली, हरिपाठ दिला, आपलं अभंग आपल्या समोर ठेवले. तो कशासाठी? आपला उद्धार करण्यासाठी, आपला कळवळाला म्हणून माऊलींनी आपल्याला माऊलीच्या हृदयानं, माऊलीच्या अंतःकरणानं हे वाङ्मय दिलं. हाच मोठा चमत्कार आहे. आणि म्हणून इतर चमत्काराचं वर्णन करावं नाही असं नाही, पण ते तात्कालिक चमत्कार आहे, तेवढ्यापुरते घ्यावे. आणि जीवन जगत असताना माऊलींनी बरं मला एक सांगा, माऊलींनी रेडा बोलवला, मग तुम्ही आम्हाला रेडा बोला म्हणून सांगितलं का? आहे का आपली ताकद रेडा बोलवायला? माऊलीने निर्जीव भिंत चालवली, मग माऊलीने निर्जीव भिंत चालवली म्हणून आपण चालून बघायची? गाडी चालवता येत नाही आपल्याला, टू व्हीलर आपली, निर्जीव भिंत चालेल का? म्हणून चमत्काराचं नुसतं त्या श्रवण करायचं, अनुकरण आणि अनुसरण करायचं नाही. काही गोष्टी अनुकरणीय असतात, काही अनुसरणीय असतात, काही श्रवणीय असतात. ह्या गोष्टी श्रवणीय आहे, याचं चिंतन आपण कधीतरी करू. पण माझा सांगण्याचा अर्थ असा आहे की आज आपण माऊलींच्या जीवनाच्या चरित्राचा विचार करत असताना विसोबा केचरांची गोष्ट बघितली, चांगदेवरायांची गोष्ट बघितली, महाराज निवृत्तीनाथ, माऊली ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताबाई चांगदेवांच्या समोर गेले, भिंत घेऊन गेले. चांगदेव महाराज खाली उतरले वाघावरून, महाराज दंडवतच घातला. आणि दंडवत घातल्यानंतर मुक्ताईकडून उपदेश घेतला. मुक्ताईकडून, माऊली ज्ञानोबारायकडूनही नाही, मुक्ताईकडून. चांगदेव महाराजांसारखे संत मुक्ताबाईचे शिष्य आहेत, एवढं लक्षात करा. म्हणजे किती अधिकार असेल मुक्ताबाईचा, एवढा अधिकार मोठा. तेव्हा चांगदेवांनी 1400 वर्ष जगलेले चांगदेव ज्यावेळेला 14 वर्षाच्या मुक्ताबाईकडून त्यावेळेला बोध घेतात, त्यावेळेला लक्षात येतं की वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान किती मोठं आहे. महाराज चांगदेव योगी असतील पण माऊली योग्यांचे राजे आहेत. चांगदेव ज्ञानी असतील पण माऊली ज्ञानोबाराय ज्ञानियांचे राजे आहेत. चांगदेव मृत व्यक्तींना उठवत असतील पण आमचे माऊली ज्ञानोबाराय जिवंत लोकांना त्या ठिकाणी जिवंत राहण्यासाठी, कोणाला जिवंत म्हणावं कोणाला मृत म्हणावं हे समजण्यासाठी, जीवन कसं जगावं हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहितात. यापेक्षा मोठा काय चमत्कार असू शकतो? असो, या भागामध्ये आपण ही 2 प्रकरणं बघितली. माऊली ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आज आपला हा 4था भाग आपल्या समोर ठेवत असताना पुन्हा आणखी आपण पुढच्या भागामध्ये भेटणार आहोतच. माऊलींचा समाधी संजीवन सोहळा संपला असं समजण्याचं कारण नाही. अष्टमीपासून अमावस्येपर्यंतचा सोहळा असतो. नामदेवरायांच्या अभंगामध्ये त्याचं वर्णन झालेलं आहे. तसा काला अमावस्येला केला जातो फटकरी लोकांचा, आणि अष्टमीपासून तो उत्सव चालू होतो. आपणही हा उत्सव 5-6 दिवस चालू ठेवणार आहोत. आपले 4 भाग झाले, आणखी 1-2 भाग आपण करू. माऊलींचं चिंतन करू, माऊलींच्या चरित्राचं वर्णन करू. आज तुर्तास इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. पण माऊली ज्ञानोबारायांचं एकदा भजन करावं लागेल, तर चला मग करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.
दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय।